राज्यभरामध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर आता एकच प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे की आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार आणि त्यासोबतच उपमुख्यमंत्री पद जे आहे ते कोणाला दिलं जाणार याबाबतची सध्या एक महत्त्वाची माहिती समोर येते, ज्यामध्ये असं समजतंय की सुनेत्रा पवार यांच्याकडे हे उपमुख्यमंत्री पद जे आहे ते दिलं जाणार आहे। मात्र याबाबतची अजून कुठलीही स्पष्ट माहिती मिळालेली नाहीये। मात्र जे वरच्या फळीतले नेते मंडळी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमधले, तर ते सध्या मुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलेले पाहायला मिळतात। यामध्ये धनंजय मुंडे असतील, त्यासोबत छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हे सगळेच नेते मंडळी जे आहेत ते आता देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानावर गेलेले पाहायला मिळतात। खरं तर अगदी एकच दिवस झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सर्वेसर्वा होते ते अजित पवार यांचं निधन झालं आणि त्यानंतर आता त्यांच्याकडे जी मंत्रिपदं होती, ज्यामध्ये आपण बघितलं तर उपमुख्यमंत्री पद असेल जे महत्त्वाचं पद होतं, त्यासोबतच क्रीडा मंत्री पद होतं त्यांच्याकडे, त्यासोबतच अर्थ असेल आणि त्यासोबतच राज्य उत्पादन शुल्क अशा महत्त्वाची खाती जी आहेत मंत्रिमंडळाची तर ती त्यांच्याकडे होती। आणि त्यानंतर आता ही खाती नेमकी कोणाकडे दिली जातील असा प्रश्न उपस्थित केला जात होता। आणि त्यानंतर काल रात्री उशिरा सुनेत्रा पवार यांच्यासोबत सुद्धा या पहिल्या फळीतली जी नेते मंडळी आहेत तर त्यांची बैठक झाली आणि त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री पद द्यावं अशा प्रकारचा जो आग्रह आहे तो या वरच्या फळीतल्या नेते मंडळींकडून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले जात असल्याची माहिती सध्या मिळत आहे। आणि त्यामुळे आगामी काळामध्ये आता राष्ट्रवादीचे जे राष्ट्रीय अध्यक्ष कोण असतील त्यासोबतच सुनेत्रा पवार यांना अध्यक्षपद यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जात आहे का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यासोबतच आणखी एक महत्त्वाची माहिती जी समोर येते ती म्हणजे राज्यसभेवर पार्थ पवार यांना राज्यसभेवर घेतलं जाऊ शकतं अशी सुद्धा माहिती समोर येते। पार्थ पवार यांना राज्यसभेवर घेतलं जाईल, सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद दिलं जाईल आणि त्यानंतर ही बाकीची जी मंत्रिपदं आहेत तर ती सुद्धा दिली जातील अशा प्रकारची माहिती समोर येते। मात्र अद्याप कुठली स्पष्ट माहिती समोर आलेली नाहीये, त्यामुळे आता भाजपकडून नेमकी कुठली मंत्रिपदं ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिली जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। उपमुख्यमंत्री पद जे महत्त्वाचं पद आहे ते सुनेत्रा पवारांकडे दिलं जातं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर कार्यकर्त्यांकडून जेव्हा अजित पवार यांचं निधन झालं तेव्हापासून जेव्हा माध्यमांसोबत हे कार्यकर्ते बोलत होते तर तेव्हापासून सुनेत्रा पवार याच नावाचा आग्रह उपमुख्यमंत्री पदासाठी केला जात होता। आणि आता या संदर्भातली महत्त्वाची बैठक सध्या वर्षा निवासस्थानावर सुरू असलेली माहिती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। खरं तर जेव्हा अजित पवार हे गेले, यांचं निधन झालं तर तेव्हापासूनच आपण पाहिलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का किंवा राष्ट्रवादीच्या आता अजित पवारांचं निधन झाल्यानंतर नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। नेमकं यामध्ये आता या सगळ्या म्हणजे जेव्हा अजित पवार गेले तर त्यानंतर आता त्यांचा पुढे वारस कोण असणार राष्ट्रवादीचा अशा प्रकारच्या चर्चा सुरू होता आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी सुद्धा चर्चा होती। मात्र त्यामध्ये आता अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्न जे आहेत ते सगळ्यांना पडताना पाहायला मिळतात। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपमुख्यमंत्री पद जे आहे ते नेमकं कोणाला दिलं जाणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळतं। अवघा एकच दिवस झालेला आहे आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री पद हे सुनेत्रा पवारांसाठीच निश्चित झालं असल्याची सुद्धा माहिती आपल्याला आपल्या खात्रीलायक सूत्रांकडून मिळताना पाहायला मिळते। आणि जे जय पवार आहेत तर त्यांना सुद्धा याबाबत ची माहिती मिळते की जय पवार यांना सुद्धा राज्यसभेवर घेतलं जाऊ शकतं। मात्र या सगळ्या चर्चा आहेत, त्यामुळे आगामी काळामध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि भाजपकडून नेमकं कुठलं मंत्रिपद कोणाला दिलं जात आहे आणि सुनेत्रा पवार यांना जर उपमुख्यमंत्री पद मिळालं तर याचा कशा प्रकारे स्वीकार केला जातो हे सगळं आगामी काळात पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याबाबतचे जे महत्त्वाचे अपडेट आहेत तर ते आम्ही तुम्हाला सिविक मिररच्या माध्यमातून देत राहू, त्यामुळे सिविक मिरर पाहत रहा। कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर।